कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे। मी कलाकुसरी कायचनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याचे असपूर्वावे। सर्व संतांना वंदन, परमपूज्य काकांना वंदन, आपणा सगळ्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। 2 नंबरचा श्लोक आपला सुरू आहे, 4था अध्यायाचा 2ऱ्या नंबरचा श्लोक सुरू आहे आणि त्याच्यावरच्या काही ओव्या आपण बघायला लागलोय। इमं विवस्वते योगम एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदु स कालनेह महता योगो नष्ट परंतपा। हा जो योग जो आहे निष्काम कर्मयोगाचा आणि ज्ञानयोगाचा, तो लोप का पावला याचं कारण माऊली सांगायला लागलेले आहे। भगवंत फक्त म्हणतात हा योग लोप पावला। मी अगोदर सांगितला होता इतर राजांना, सूर्याला सांगितला, मनुला सांगितला, ईश्वाकुना सांगितला, परंतु तेथून पुढे हा योग लोप पावला आणि म्हणून आता तो योग मी तुला सांगतो। कोणता योग? जो सांगितलाय, सांगाय चालूच आहे आता। 2ऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगितला, 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मनिष्ठा योग सांगितला। तर का सांगायला लागलोय? तू त्या पात्रतेचा आहेस, तू क्षत्रिय राजा आहेस, राजर्षी आहेस। मागच्या चिंतनामध्ये आपण त्याचा विचार पाहिलेला आहे। 19 नंबरच्या ओळीमध्ये आपण बघितलेलं होतं। मग अनिक ही या योगाते राजर्षी झाले जाणते, परी तेथोनी आता सांप्रते नेनिजे कोणी। खूप राजे होऊन गेले, त्यांना हा योग मी सांगितला होता, पण काळाच्या प्रभावामध्ये सगळ्यांना विसर पडलेला आहे। आता का विसर पडला याचा विचार मात्र भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये सांगितला नाही, पण ज्ञानेश्वर माऊली मात्र बरोबर विसर सांगतात का पडला। 20 नंबरच्या ओवीचं आपण चिंतन करत होतो। जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा। हा आत्मज्ञान बाजूला का पडलं तर त्याला 2 कारणं माऊली सांगतात। एक म्हणजे जीवाला असणारी विषयासक्ती आणि दुसरी आहे देहासक्ती। म्हणजे एक कामासक्ती आणि एक विषयासक्ती किंवा कामासक्ती आणि देहासक्ती। त्यालाच कामासक्तीला विषयासक्ती म्हटलेला आहे शब्द। तर कामासक्ती आणि देहासक्तीमुळे हा योग लुप्त झाला असं माऊली कारण देतात। एक आणखीन एक ओवी आपण बघितली होती, अहंकाराच्या गुणामुळे सुद्धा हा लोप पावलेला आहे। जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा, असे एक 7व्या अध्यायामध्ये ओवी आहे। म्हणजे आत्मबोध जो आहे, भगवंताचा विसर पडण्याला कारण या जगाचं ज्ञान आहे आणि जगाच्या ज्ञानामुळं हा विषयाबद्दलची ओढ तशीच राहिलेली आहे, विषयासक्ती राहिलेली आहे आणि त्यामुळे विषयासक्तीमुळे मायेच्या 3 ज्या शक्ती आहेत त्या 3 शक्तीखाली जीव जगतो, जीव वावरतो आणि त्यामुळंच त्याला या गोष्टी लक्षात येत नाहीत। मागच्या एका ओवीमध्ये माऊली बोलल्या होत्या की इंद्रिय जे आहेत, मन आहे, बुद्धी आहे, या तिन्हींना ओलांडून पुढे गेला आपण तरच भगवंताची प्राप्ती होते किंवा जो आत्मा आहे तो आत्मा आपल्याला भेटतो असं वर्णन केलेलं होतं। तसंच आहे, त्या विषयासक्तीमध्ये आणि देहासक्तीमध्ये अडकून बांधून असलेला जीव जो आहे त्या जीवाला पुढचा प्रवासच झेपत नाही, मायेच्या शक्तीखाली तो येतो। म्हणजे सुखाचं स्थान जे मूळचं आहे ते विसरलेलं आहे तो, आणि ते विसरलेलं स्थान त्याला प्राप्त होत नाही। माऊली त्याचा पत्ता सांगतात की कशामुळे झालेला आहे, किंवा विषयासाठी अस्वस्थ होणं आणि पाप करण्याची प्रवृत्ती सतत वाढत राहणं, ह्या 3 शक्ती मायेच्या आहेत। म्हणजे पापाची वृत्ती सतत राहणं, काहीतरी चुका करत राहणं, काहीतरी वाईट करत राहणं, काहीतरी वाईट चिंतन करणं, ही पापाची वृत्ती आहे। दुसरी गोष्ट आहे की त्या विषयासाठी काहीतरी मिळालं नाही आपल्याला तर त्यासाठी अस्वस्थ व्हायचं, मला हे का मिळालं नाही, ते का मिळालं नाही, माझ्या आयुष्यात हे का आलं, ते का आलं,
आलं म्हणूनही अस्वस्थ, काही वेळा गेलं म्हणून अस्वस्थ, आणि काही वेळा मिळालेलं नसतं. या 2-3 ठिकाणी जीव नेहमी अस्वस्थतेचा अनुभव घेतो. आणि म्हणून विषयासाठी अस्वस्थ असणं ही एक शक्ती मायेची काम करत असते. आणि तिसरी शक्ती आहे की जी भयंकर आहे, सुखाचं स्थानच विसरणं. ही फार अवघड अशी शक्ती आहे. या 2 शक्तीवरती काहीतरी उपाय करता येतो. पापाची प्रवृत्ती घालवता येते, आणि हा जो मधला जो आहे की विषयासाठी अस्वस्थ होणं, हेही घालवता येतं. म्हणजे यासाठी मायेच्या ह्या शक्तीचं वर्णन शास्त्रानं वेगळ्या शब्दात केलेलं आहे. पाप करण्याची प्रवृत्ती याला मलशक्ती म्हणतात, किंवा विषयासाठी अस्वस्थ होणं याला विक्षेप शक्ती म्हणतात, आणि सुखाचं मूळ स्थान विसरणं याला आवरण शक्ती म्हणतात. आणि ज्या त्या गुणामुळे ही गोष्ट घडते. मल ज्यावेळी आवरण जास्त होतं, म्हणजे तमाचं आवरण जास्त होतं, त्यावेळी पापाची वृत्ती होते. ज्यावेळी रजोगुणाची वृद्धी जास्त होते, त्यावेळी विषयासाठी अस्वस्थ होणं होतं. आणि शेवटी सात्विक गुण जो आहे तो अडकून ठेवतो सुखामध्ये. त्यामुळं सुखाचं मूळ स्थान विसरणं, सुख प्राप्ती असते पण सुखाचं खरी गोष्ट कळत नाही. त्यामुळे प्रपंचामध्ये आपल्याला सुख कुठं आहे हे न गवसल्यामुळे जीव नेहमी कासावीस होतो. प्रत्येक व्यक्ती आता अस्वस्थ आहे बघा. जरी सुखांचं रेलचेल घरामध्ये आहे, भरपूर प्रकारची सुखं आहेत, तरी सुद्धा ती सुखं कमीच वाटतात. उणीव वाटते त्यामध्ये, अजून पाहिजे वाटतं. जोपर्यंत अजून पाहिजे असं संपत नाही ना, तोपर्यंत सुख मिळणारच नाही आपल्याला. सारखं अजून पाहिजे वाटतं. कधीतरी समाधानाचा आणि तृप्तीचा अनुभव आपण घ्यायला शिकलो पाहिजे. पण का घेत नाही त्याला कारण आहे. माऊली म्हणतात, जे प्राणिया कामी भरू, अशी माणसं आहेत की त्यांना कामासक्तीमध्ये किंवा विषयाच्या आसक्तीमध्ये हे हवं ते हवं यासारख्या विचारामध्ये तो सुखाचा अनुभव घेत नाही. एखादी गोष्ट आपल्याला हवी असते ते आपण घरामध्ये आणतो, पण ज्यावेळी आणतो त्याचा पुरेसा उपभोग आपण घेत नाही. मला चहा हवा आहे, पण चहा पिताना मी दुसराच विचार करत असतो. चहाचा अनुभव जो आहे सुखाचा तो शांतपणे घेत नाही. आपली सगळ्यांची अडचण हीच आहे. आपल्यासमोर सुख असतात, त्या सुखामध्ये आपण रममान होत नाही. तर काय करतो, ते सुख न अनुभवता दुसऱ्या सुखाचा, पुढच्या सुखाचा विचार करत बसतो. तर विषयाचं हे विषय म्हणजे सातीयशीय आहेत, त्यातला दोष आहे बघा. सातीशीय म्हणजे वरवरचे विषय आवडायला लागतात. आज माझ्याकडे 2 व्हीलर आहे तर 4 व्हीलर माझ्याकडे पाहिजे होती असं वाटायला लागतं. मग 4 व्हीलर घेतली तर 4 व्हीलरचा आनंद घेत नाही, तर याच्यापेक्षा महागडी गाडी मला केव्हा मिळणार याचा विचार तो गाडीत बसून करत असतो. म्हणजे गाडीत असल्याचा अनुभव आणि सुखाचा अनुभव तो घेतच नाही. नेहमी अशी अवस्था आहे. एखादी आवडणारी साडी किंवा कपडा मी आणला तर तो घालावा आणि आनंद व्यक्त करावा ना, तर नाही. माझ्यापेक्षा ते दुसऱ्याचा होता ना, तो तसा मिळालाच नाही मला, पण आता असू दे मी घालतो म्हणून ते परिधान करतात. म्हणजे त्याचाही अनुभव घ्यायचा नाही. ह्या अशा सुखाच्या पलीकडचं सुख पाहिजे वाटतं, आणि म्हणून कधीही सुखी होत नाहीत माणसं. सुखी होत नाही हा त्यांचा दोष आहे. सुखात दोष नाही आहे, तर सुख अनुभवण्यामधला जो जीव आहे त्या अनुभवातल्या जीवाचा दोष आहे की त्याला वरच्या सुखाचा सारखा अनुभव लागतो. आणि म्हणून या सुखाच्या नादामध्ये, म्हणजे फुटकळ सुखाच्या नादामध्ये देव बाजूला पडतो. हा योग जो म्हणतात ना, भगवंत म्हणतात, हा योग नष्ट झाला, लुप्त झाला. लोकांनी तिकडं पाहिलं नाही. त्याचं कारण आहे की ज्या लोकांनी हे बघायला पाहिजे होतं तिकडं दुर्लक्ष झालं. आणि बरेचसे नंतरच्या टप्प्यामध्ये जे लोक आहेत ते कसे विषयामध्ये स्वतःला गर्क करून घेतलं, आणि त्यामुळे त्यांना त्याचा पत्ता सुद्धा लागला नाही. देव आपल्यापासून बाजूला पडतो, कारण जगाबद्दलचा विचार आपण सतत करत असतो. मुलाबाळांचा विचार, कुटुंबांचा विचार, या सगळ्या विचारामध्ये देव कुठं आहे की नाही हेच लुप्त पावलेलं आहे. वास्तविक हे सगळं चाललंय भगवंतावरती. भगवंतानं मिळालेली वस्तू, ती वस्तू भगवंतानं दिली, ती वस्तू पाहिजे आहे, पण भगवंत नको आहे. वस्तू मागायची भगवंताकडं, ती मिळाली तर त्याच्याबद्दल त्याला आभार मानायला पाहिजे ना. नाही, मला वस्तू दे, तू नकोस. अशी बरीचशी माणसं आहेत. प्रत्येकाकडून प्रत्येकाची काहीतरी अपेक्षा असते. अपेक्षा पूर्ण झाली की माणसं नकोशी वाटायला लागतात. त्या माणसांना आपण धिक्कारतो लगेच. किती माणसामध्ये बदल होतो बघा. तसंच आपण देवाला वापरतो. देवाकडून काहीतरी काम करून घेतो, पण देवाला विसरतो. तर हा लुप्त झालेला योग आहे. त्याचं कारण माऊली सांगतात की ती 20 नंबरची उभी फार सुंदर आहे, चिंतन करण्यासारखे आहे, लिहून घ्यायची आहे. आपण मगाशी बघितलं त्याच्याबद्दल मागच्या चिंतनामध्ये. आणि म्हणून जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणूनही पडला विसरू आत्मबोधाचा.
इतका देहावरती प्रेम असतं की देहाला नटवण्यामध्ये आपण काहीतरी करायला लागलो, दुसरं काहीतरी करायचं असतं, माझं कल्याण कशामध्ये आहे हे मुळातच कळत नाही. त्यामुळे देहाबद्दलचा सगळा विचार राहतो. ते कुठं तरी दोहा सांगतात कबीर महाराजांनी, त्या बाईला बघितली की तिनं तिच्या नवऱ्यानं नथनी आणली होती आणि ती नथनी घालून फिरत होती. सगळ्यांना सांगत होती माझा नवरा प्रेमळ आहे, त्यानं नथनी आणली, सगळ्यांना सांगत होते. पण हे संतांनी पाहिलं आणि संत त्याच्यावरती दोहा करतात, तुझ्या नवऱ्यानं नथनी आणली बरोबर आहे, त्याचा तू एवढी प्रशंसा करायला लागलीस, पण जे नाक तुला भगवंतानं दिलेलं आहे त्या भगवंताचा तुला का विसर पडला, असा प्रश्न संत विचारतात. नाक नसतं तर नथनीला काही किंमत राहिली नसती. नाकाची आठवण अगोदर असायला पाहिजे का नथनीची, हा मुद्दा आहे. प्रपंचाची अगोदर आठवण असावी की प्रपंचाची निर्मिती करणाऱ्या ईश्वराची आठवण असायला पाहिजे, हा मुद्दा आहे. निर्मितीमध्ये आपण गुंग होतो आणि निर्मात्याला विसरतो. निर्माता मुख्य आहे म्हणून निर्मात्याची आठवण सतत काढावी. निर्मिती येते जाते, बदल होतो, परिवर्तन आहे, ते येणारं जाणारं आहे, त्याच्यात कशाला लक्ष द्यायचं. जे नेहमी स्थिर आहे की ज्याच्यापासून सगळा हा सोर्स जिथून आहे सगळा, तिकडं आपलं लक्ष असायला पाहिजे. पण देहावरती अतिप्रेम, विषयांच्यावरती अतिप्रेम, प्रापंचिक सुखावरती अतिप्रेम, यामुळं व्हायला लागले काय की देवाचा विसर पडलेला आहे. जेवढ्या प्रमाणात आपण घर नटवतो, घराचं सुशोभीकरण करतो, तेवढ्या प्रमाणात सगळ्या ज्या आतले सगळ्या रूम्स असतात, आपल्या बेडरूमला कुठला कलर पाहिजे, हॉलला कुठला कलर पाहिजे, सगळं मुलांच्या बेडरूमला कुठले कलर्स पाहिजेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते करत असतो आपण. पण देवघराला कुठला कलर पाहिजे, देवघर कसं नटवायचं, याचा विचार फारसा कोण करत नाही, कारण तिकडं कोण जातच नाही. माणसं येणारे पाहुणे सुद्धा कुठं असतात, तुमचं देवघर बघायला म्हणून कोणी येणारच नाही. बघा म्हणतात तर असू दे, नमस्कार इथनंच करतो आम्ही म्हणतात. ते कोण देवघर बघायचं आहे आणि कुणाला देवाला पाहिजे, देव कुणाला पाहिजे आहे, जे बाहेर काहीतरी नटवलेलं असतं ना ते बघत असतात. शहाणी माणसं मुलगी बघायला जर गेली एखाद्याच्या घरामध्ये, तुमचं देवघर दाखवा म्हणतील, एखादा वारकरी असेल तर तुमचा देवघर कसा आहे त्यावरून तुम्ही कसे आहात हे कळेल. मुद्दा आहे त्यामध्ये. तुम्ही हॉल भरपूर नटवता हो, हा बाहेरचं नटवण्याची गोष्ट आहे. आम्ही नटून फिरतो पण घरातलं काय आहे हे काय कळतच नाही ना त्याशिवाय. म्हणून घरातलं अंतरंग जे आहे ते अंतरंग, आपला गाभा हृदय म्हणजे देवघर आहे. पण त्या देवघराकडे लक्ष फारसं कोणाचं नसतं. घर बांधताना कोणती खोली कुठं पाहिजे, काय पाहिजे सगळं सांगितलं जातं. देवघर कुठं पाहिजे हा प्रश्नच कोण काढत नाही. कुठल्या आर्किटेक्टला पण विचारत नाही फारशी. जर काही जण विचारत असतील धन्य माणसं की माझं देवघर अगोदर बसवा आणि मग सगळ्या बेडरूम बसवा, असे म्हणणारे फार अगदी विरळा लोक आहेत. याचं कारण आहे प्रपंचाची आसक्ती इतकी डोक्यावर बसलेली आहे की त्याच्याखेरीज पलीकडे काहीतरी आहे असं काही वाटतच नाही. सारखा प्रपंच, सारखा प्रपंच, प्रपंच प्रपंच, सारखं बोलायचं तेच. मुलांच्याबद्दल बोलायचं, नातवंडांच्याबद्दल बोलायचं, त्यांच्या नोकऱ्यांच्याबद्दल बोलायचं, त्यांची पदं, त्यांचा पगार, त्यांची पॅकेजेस. अरे दुसरं काहीतरी बोला, हे कशामुळं घडलंय, ही सृष्टी कशी चालते, ही झाडं का हलतात, वाढतात का, ही कशी, ह्यांना पाणी कोण घालतंय, पाण्याशिवाय झाडं जिवंत का राहतात, काहीतरी विचार करायला पाहिजे ना. पण कोण काही करत नाही त्याच्याबद्दल. एवढं खोला जायला वेळ कुणाला आहे, इतकं आपण गुंतून गेलेलो असतो. बरं, जी गोष्ट माझ्या दुःखाला कारणीभूत आहे त्याचाच विचार मी जास्त करतो. आणखीन एक दोष बघा, मानव मानसिकतेचा कोणती मानसिकता आहे बघा. ज्यामुळं मला त्रास होतो ना त्याचाच विचार मी जास्त करतो, आणि ज्यामुळं मला आनंद होतो तिकडं मी ढुंकून सुद्धा पाहत नाही. नाव घेतल्यामुळं बरं वाटतं, ज्ञानेश्वरी वाचलं की मस्त वाटतं. ज्ञानेश्वरीच्या एक 50-100 ओव्या रोज वाचून बाहेर पडलं की प्रसन्नता राहते दिवसभर. पण ती मला प्रसन्नता नकोच आहे. मला माणसं भेटायला पाहिजेत, लोकांनी बोलवायला पाहिजे, मान द्यायला पाहिजे, खुर्ची द्यायला पाहिजे, सगळं मागणं आहे. फक्त देव तेवढा नको आहे. म्हणून इथं भगवान सुद्धा सांगतात की इथं हा लुप्त झालेला योग, जी ज्ञाननिष्ठा आहे, कर्मनिष्ठा आहे, हे लोक धर्माला आणि नीतीला विसरलेले आहेत आणि फक्त अर्थ आणि काम त्यांच्यासाठी सर्वस्व झालेलं आहे. काय त्याच्यापेक्षा काही नको. म्हणजे व्यवस्थित वागायला नको पण जगायला मात्र व्यवस्थित पाहिजे. असं कसं होईल सांगा बघू. होणार नाही. की माणूस, तो एक श्लोक आहे संस्कृतमध्ये की पुण्याची फळं जी आहेत ती पुण्याची फळं मिळायसाठी लोक आसुसलेले असतात, पण पुण्य करायला नको मात्र. काय म्हणतात बघा, पुण्याचं मला फळ पाहिजे पण मी पुण्य करणार नाही, आणि मला पापाचं फळ नको पण पाप केल्याशिवाय राहणार नाही. हे जर उलटा सुलटा विचार जर असेल, ते संस्कृत एक सुभाषित आहे,
की पुण्यम इच्छन्ति मानव, असं काहीतरी श्लोक आहे तो. पुण्याची इच्छा करतात सगळी, पण पुण्याची इच्छा करतात परंतु पुण्य करायला मात्र नको वाटतं. आता हा मुद्दाच घेऊन इथं म्हणतात माऊली की जे प्राणिया म्हणजे मनुष्य प्राण्याला या कामामुळं म्हणजे इच्छेमुळं त्यामध्ये दोष असून सुद्धा विषयात दोष आहेत, पण ते दोष पाहते कोण? दुःखरूप आहेत विषय. किती सेवन त्याचं करावं, कुठल्याही गोष्टीचं शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे, यातले किती किती प्रतिष्ठा आहे, पैसा. परमपूज्य काकांनी पुढचे आणि पंचविषय सांगितलेले आहे. हे आहेतच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. त्याबरोबरच संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा, या सगळे मान मरात जे विषय आहेत, यामध्ये इतकं आपण गुंतून जातो की आपलं आयुष्य कधी संपलं आपल्याला कळत नाही. आणि म्हणून आपण काय होतं की इथं काहीतरी उपाय सुद्धा सुचवतात संत की विषयात दोष पाहायला आपण शिकलो पाहिजे, की ह्या प्रपंचामध्ये दोष आहे, हा प्रपंच मला त्रास देतो, रात्रीची झोप मला लागत नाही की या प्रपंचावरच मी प्रेम करतो म्हणून, माणसांच्यावर इथल्या प्रेम करतो म्हणून. हेच प्रेम मी देवावर केलं तर मला झोप लागेल, पण करत नाहीत प्रेम ना. हे प्रपंचावर जे प्रेम करतो ते सृष्टीवर प्रेम करावं, सगळी सृष्टी माझी आहे असं समजून प्रेम करावं, सगळ्या जगातले लोक हे माझे नातलग आहेत असं समजायला लागलो की आपले नातलग क्षुल्लक होतात आणि त्यामुळे त्यांच्यावरली आसक्ती कमी होते. व्यापकता जेवढी जास्त होते तेवढे व्यापक विचार ज्यावेळी आपल्याला व्यापतात तेव्हा तेव्हा आपल्याला हे परिच्छिन्न विषय असतात ना ते छोटे वाटायला लागतात. त्यामुळे घर आपलं घर वाटत नाही. माऊली म्हणतात हे विश्वची माझी घर, ऐशी मती जयाची थोर. हे ज्याला विश्व आपलं घर वाटतं त्याच्यासाठी भक्ती आणि कुठली वेगळी राहिली, त्याच्यासाठी देव वेगळा कुठला राहिला. त्यामुळे निसर्गावरल्या प्रेमाला आपण पारखी झालो, देवावरल्या प्रेमाला पारखी झालो. आणि कशामुळं तर या प्रपंचामध्ये आपल्याला काही खोट दिसत नाही, कुणाला आवडत नाही असं काही नाही, गुंतून जातात आणि जगावंसं वाटतं आणि हे भोगावंसं वाटतं. या भोगामध्ये दोष आहेत, त्रास आहेत, तरी सुद्धा त्रास सोसून ते भोगावंसं वाटतं. आता याला काय करायचं? मग भोग म्हणतात आणि प्रत्येक जन्मामध्ये हे करायलाच ये असं शास्त्र सांगतं. म्हणून विचार करावा की हा देह नाशवंत आहे, हे जाणार आहे, हिची आसक्ती किती बाळगावी. माऊली तरी म्हणतात आत्मबोधाचा विसर पडण्याला कारण देहासक्ती आहे. मग देहाची आसक्ती केवढी ठेवावी हा विचार करायला पाहिजे ना आपण, केवढी असायला पाहिजे. जे जाणार आहे त्याची आसक्ती किती ठेवायची. आपण घरामध्ये आपली मुलगी असते, परक्याचं धन होणार आहे म्हणून त्यांच्याबद्दल काय मुलींच्याबद्दल आसक्ती नसते बघा. खूप वेळा असं होतं की मुलींच्याबद्दल कमी आसक्ती असते, मुलांच्याबद्दल जास्त असते, कारण तो मुलगा मला काय करणार आहे, आधार देणारा आहे म्हणून. आणि मुलगी परक्याचं धन, त्यामुळे तिकडं लक्ष नसतं. असं जर परक्याचंच आहे असा विचार जर करून आपण प्रपंच करायला लागलो, त्यातले दोष पाहून आणि देह हा जाणार आहे असं समजून जर देहाकडे पाहायला लागलो तर देहाची आसक्ती कमी व्हायला लागेल ना. कारण देहाच्या कारणासाठीच आपण सगळं करतो आणि देहासाठी सगळं करत असताना आपण देहाच्या प्रेमामध्ये अडकून बसतो आणि म्हणून देवाला पारखे होतो. म्हणजे देव श्रेष्ठ काय देह श्रेष्ठ असाही विचार करायला पाहिजे. देह श्रेष्ठ होतो केव्हा? जेव्हा तो देह ज्या देहाच्या द्वारे देव प्राप्त करायचा आहे असं जर देहाकडे बघायला लागलो आपण की ह्या देह म्हणजे माझं एक उपकरण आहे, एक साधन आहे देवापर्यंत पोहोचण्याचं, ती लोक धन्य म्हणायची. संतांनी देहाचा उपयोग देवाच्या प्राप्तीसाठी केला, आपण प्रपंचाच्या प्राप्तीसाठी केला, त्यामुळं देह व्यर्थ जातो. व्यर्थ जाऊ नये असं जर वाटत असेल तर त्या देहाला मोठं ध्येय द्यायला पाहिजे. मोठं ध्येय कोणतं? तर मोक्ष आणि आत्मज्ञान, देवाची प्राप्ती करून घेणं, हेच मोठं ध्येय आहे. पण ते कळत नाही आणि कळत नसल्यामुळं सगळं जे आहे ते आपल्यापुरता छोट्या प्रपंचामध्ये लक्ष लागत राहतं आणि त्यातच आपलं आयुष्य सगळं व्यर्थ जातं. म्हणून जगताना जगावं. घरात जसे पाहुणे येतात आणि पाहुणे जसे वागतात ना आपल्या घरात येऊन, तसं आपण आपल्या घरामध्ये वागायला शिकावं. हे प्रॅक्टिकल परमार्थ आहे, पण कोण करत नाही बरं काय. आपल्या घरात पाहुण्यासारखं वागायला शिकणं फार अवघड आहे. पाहुणे आले की फारसा विचार करत नाहीत घरातला बघा, त्यांचं काय चालू आहे काय त्यांच्यात लक्ष घालत नाही, त्यांचं आहे त्यांचं ते बघू द्यात. आपल्या घरात असताना तसं करतोय का बघा आपण? नाही, ते आमचं आहे आमचं आम्हाला बघायला लागतंय म्हणतोय आपण. पण पाहुण्याच्या घरामध्ये गेलं तर ते पाहुण्याच्या घरासारखं मग काय करायचं? अलिप्तपणानं बसायचं, लांबच्या लांब बसायचं. त्याने समजा अधिक मीठ टाकलं किंवा साखर थोडीशी चाट टाकली, असू दे चालायचंच असं आपण म्हणतोय. घरात मात्र चालायचं नाही,
त्या ठिकाणी आपण स्ट्रिक्टली बघत असतो. तिथं कसं चालायचं म्हणतो, तिथं कशी तितिक्षा असते. तर तितिक्षा का असते माहिती आहे का? 2च दिवस राहायचं आहे. मग 2च दिवस राहायचं आहे तर कशाला तक्रारी करायच्या? म्हणून आपण पाहुण्यांच्या घरामध्ये निवांत राहतो. तसं हिथं सुद्धा 2-4 दिवसच राहायचं आहे, जगायचं आहे असं समजून तक्रार न करता जगता येते का बघायला पाहिजे. अजिबात तक्रार करायची नाही. कारण कशाला? पाहुण्यांच्याच घरात आलं. एक परदेशी पाहुणे आलेले होते आणि आपल्याकडे साधू पुरुष खूप आहेत भारतामध्ये. त्यांच्या एका झोपडीमध्ये ते गेले आणि त्यांनी पर्यटनासाठी आलेले परदेशी त्यांच्या घरात त्या झोपडीत गेल्यावर तिथं काही साहित्यच नव्हतं. ते म्हणले तुमचं कुठं साहित्य आहे, फर्निचर कुठं आहे, काय कुठं आहे? काहीच नाही. तुमच्याकडे पाणी पिण्याचा एक लोटा किंवा एक ताट वाटी एवढंच साहित्य आहे. तुमचं साहित्य आहे कुठं? ते म्हणले नाही माझं कसलं साहित्य असणार आहे, तुमचं साहित्य कुठं आहे? तर ते म्हणले नाही आम्ही पर्यटनासाठी आलोय, घरात आमचं सगळं साहित्य, कशाला बरोबर घेऊन येऊ, म्हणून आमच्याकडे साहित्य नाही. साधू पुरुष सुद्धा म्हणले मी ही पाहुणाच आहे, पर्यटनासाठी इथं आलोय, त्यामुळे माझ्याकडेही साहित्य नाही. आता ही भूमिका आपल्याला करता येते का? आपलं घर भरलंय साहित्यानं. परवाच आपण चिंतनात गेलं, जाता येता ती बाकडी आणि ते टेबल आणि त्या खुर्च्या सारख्या गुडघ्याला आपडतात तरी त्यातनंच आपण फिरतोय. अरे कशाला आणलंय ते तरी कळू दे. एकदा बसा तरी कुणीतरी त्याच्यावरती. बसत पण नाहीत, तिथनंच फिरायचं. असू दे, पाहुण्यासाठी असू दे. अनेक वाक्य आहे बघा. पाहुण्यांसाठी असू दे, कोणतरी बाहेरचे येतात त्यांच्यासाठी असू दे, मग त्यांच्यासाठीच आपण जगतोय का? चांगले चांगले कप आणि ते सगळ्या प्लेट्स असतात ना, त्या बाजूला काढून ठेवायच्या आणि ठेवायच्या आणि कधी काढायच्या माहितीये काय? पाहुणे आले की ती पाहुणे आपल्या आनंदात त्यात खात असतात आणि आम्ही फुटलेल्या, चिरा पडलेल्या, भेगा पडलेल्या कपातच रोज पीत बसायचं. काय आयुष्य म्हणायचं का काय म्हणायचं? आहे सुख ते पण भोगायची अक्कल नाही आणि त्यामुळे तसं वाटेल तसं जगायचं, याला काय अर्थ नाही. म्हणून आपल्या घरात जगताना पाहुण्यासारखं जगावं. काय फुटलं मोडलं मोडू दे. पाहुणा विचार करतोय का आपल्या घरामध्ये आल्या माझ्याकडनं चुकून झालं हो असं म्हणेल फक्त. एखादा कप होता तो 100-150 रुपये किमतीचा होता, 200 रुपये किमतीचा, फुटला हातातनं, तर पाहुणी म्हणते माझ्या हातातून फुटला, बरं वाटत नाही. आता मालकी म्हणते असू दे असू दे, निसटला असेल हातातनं, पण तिच्या आतमध्ये काय होत असतंय ते तिला माहीत आहे. आत्ता कुठनं आली राहायला 1 दिवस, तोपर्यंत हा माझा एवढा महागातला कप फोडून टाकला बघा असं आत का तिला वाटत असते तसं? कारण ती त्या कपाला माझा कप म्हणते. आणि पाहुण्यांना वाईट का वाटत नाही? पाहुण्यांनी त्या आपल्या घरातल्या कुठल्याच वस्तूला आपलं म्हणलेलं नसतं. म्हणून आपणही पाहुण्यासारखे जर राहायला लागलो तर देहाच्या आसक्तीपासून, विषयांच्या आसक्तीपासून हळूहळू आपण दूर जाऊ आणि खरं काय आहे तर खरा भगवंत आहे आणि तो भगवंत आपल्याला प्राप्त करण्याच्या नादाला लागो. त्यामुळे 20 नंबरची ओवी खूप काही सांगून जाते आपल्याला. आपणही अजून थोडं चिंतन त्याच्यावरती करावं. 21 नंबरची ओवी तशाच अर्थाची आहे बघा. अव्वाटली या आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीवू तैसा उपाधी आवडे लोका. 2-3 मुद्दे आणि परत सांगितले बघा. अव्वाटली म्हणजे आडमार्गाला आपली जी अस्तित्व बुद्धी आहे, म्हणजे श्रद्धा जी आहेत किंवा आपल्या अस्तित्वाचा जो विचार आहे, ती अस्तित्वाचा विचार करणारी बुद्धी आडमार्गाला लागलेली आहे. ज्या बुद्धीने चांगला विचार करायचा ती बुद्धी चुकीचा विचार करायला लागली. विषय सुखची परमावधी, सगळ्यात श्रेष्ठ काय? विषय सुख हे श्रेष्ठतम आहे, सगळ्यात श्रेष्ठ विषयातलं सुख आहे असं वाटायला लागलं आणि जीवाप्रमाणे जीवाची देहादी उपाधी लोकांना आवडू लागली. त्यामुळं हा सगळा योग लुप्त झाला. माऊली वर्णन करायला लागलेला आहे. अव्वाटलिया आस्था बुद्धी म्हणजे भगवंत प्राप्त करण्याचा इच्छेचा अभाव निर्माण झाला. कुणालाच इच्छा नाही देवाची प्राप्ती करावी. सगळ्यांना वाटतंय सुख असावं, पण देव सुख घेऊन येतो हे त्यांना माहिती नाही. देवाला बोलवा म्हणजे देवाबरोबर सुख येतं, आनंद येतो. आपण देवाला बोलवत नाही, तू जा बाहेर मला सुख पाहिजे आहे. आता सुख एकटं कसं येईल सांगा? सुख हे त्याचा स्वभाव आहे. देवाचा स्वभाव कसा आहे? आनंद रूप तो आहे, सद चिद आनंद रूप आहे. मग आनंद रूप आहे तर तू येताना आनंद घेऊन येईल ना. तर आपण म्हणतो आनंद तेवढा येऊ दे, तू नको येऊस, तर तसं चालत नाही. तर आनंदाला जर बोलवायचं तर त्यालाही बोलवावं लागतं. म्हणून मला जर सुखाची अपेक्षा असेल तर भगवंतालाही विचारणं, त्याची साधनेनं प्राप्ती करून घेणं हे सुद्धा मला अभिप्रेत आहे. यामुळे बुद्धी काय लागते? आडमार्गाला लागली असं माऊली म्हणतात की भगवंत प्राप्त करण्याची इच्छाच राहिली नाही त्या बुद्धीला. ती बुद्धी फक्त प्रपंचाचा विचार करायला लागली.
भ्रांतीनं युक्त झाली, त्यामुळं खरं काय खोटं काय विवेक कोणता आहे तो बुद्धीला कळण्याचा झाला. दुसरा मुद्दा म्हणतात बघा, विषयाचा अतिरेक झाला. अगोदर आपण बघितलेच किती विषय प्राप्त करायचे, कधी भोगायचे. मोठमोठे शास्त्रज्ञ सुद्धा विचारवंत सांगतात, आपण जे घरात आणलेल्या वस्तू असतात ना किंवा जे मिळवलेलं असतं त्यातलं 30% फक्त आपण वापरतो, 70% सगळं पडून असतं. आता घरातलंच बघा ना, किती वाट्यानी ताटं वापरतोय, त्यातली किती वाट्यानी ताटं शिल्लक असतात. हे जरासा विचार केला की लक्षात येईल की एवढं का भरून ठेवलं आपण. आणि जेव्हा ते स्वच्छ करायची वेळ येते त्यावेळी वाटते कशाला पसारा करून ठेवला असेल एवढा आपण, कारण त्याचा त्रास वाटायला लागतो. म्हणून साधेपणानं आणि गरजेपुरतं पाहणं या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून इथं विषयांचा अतिरेक झाला, त्यामुळं बुद्धी वाम मार्गाला लागली असं माऊली म्हणतात. विषय किती पाहिजेत? विषय विषाचा परिपाडू. मगाशी आपण बघितली होती ओवी की इतके विषय आहेत की त्या विषयामुळं देव कडवट वाटायला लागला, परमार्थ कडू वाटायला लागला, असा विषयांचा अतिरेक झालेला आहे. पण विषय परतंत्र करतात. आपण एकटे विषय भोगू शकतो काय सांगा बघू. एखादा विषय जरी भोगायचा झाला, काही खावंसं वाटलं तर खावंसं वाटलं तर ते करायला पाहिजे, बाजारातून आणायला पाहिजे, ते पक्वान्न तयार करायला पाहिजे, गॅस पेटवायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला कष्ट करायला पाहिजे, वेळ घालवायला पाहिजे, मग ते प्राप्त होतंय. एवढं सोपं नाही. त्यामुळे जेवढ्या गरजा कमी ती माणसं फार सुखी असतात बघा. जेवढ्या गरजा कमी तेवढं सुखाचा अनुभव जास्त येतो. आणि जितक्या गरजा जास्त तितकं सुख आता काय होतं, कमी व्हायला लागतं. आता मॉल झाले, मार्ट झालेत, आणि या मार्टमधून नको असलेल्या वस्तूंचं सुद्धा आकर्षण वाटायला लागलं आपल्याला. आपल्यालाही पाहिजे काय नको असं आपण म्हणत नव्हतो. जाताना घरातून आपण एक चार ओळीचा शब्द लिहून घेऊन गेलो असतो की ज्या मला आपल्याला वस्तू खरेदी करायच्या आहेत, अशी एक लिस्ट बनवून जातो. पण तिथं गेल्यावर ती लिस्ट बाजूला जरा त्यांनी चौथंच खरेदी करायला आपण चालू करतो. आपला रोजचा अनुभव आहे. म्हणजे मला ती गरज नव्हती. गरज कशाला म्हणायचं, ज्याशिवाय माझं चालतच नाही आता घरामध्ये, ते आणायलाच लागतं, ते बघायलाच पाहिजे. पण ज्याशिवाय चालतं ते मी भरतो. ती विषयांचा परमावधी शब्द वापरलाय माऊली. किती विषयांचा अतिरेक करायचा. आणि तिसरी गोष्ट काय बोलतात बघा, जीव तैसा उपाधी आवडे लोका. या उपाधीत राहणं माणसांना आवडायला लागलं. उपाधी म्हणजे कोणत्या? वेगवेगळ्या प्रकारच्या कुठले तरी टायटल घेऊन जगायला बरं वाटतं. माणूस म्हणून जगायला बरं वाटत नाही. मी माणूस आहे अशी ओळख कोण करून देत नाही बघा. आपली ओळख करून देताना सुद्धा बरेच जण मोठमोठे वक्ते वगैरे असतात ना, कीर्तनकार प्रवचनकार सुद्धा एवढी लिस्ट भले मोठी देत असतात. 15 मिनिटं ते वाचायलाच, निम्म प्रवचन त्यात गेलं का, तर त्यांची ओळख करून द्यायला पाहिजे ना. किती हजार प्रवचनं केली, काय काय केली, ह्यांना कुठं हे गाजलेत, रेडिओ स्टार्स किती झाले, TV स्टार्स हे कसे आहेत, यांच्या कीर्तनाला किती लाखांची गर्दी असते, हे सगळं सांगितलं तर कीर्तनकार खुश होतील. तर तो कीर्तनकारच नव्हे ना, तर त्याला वाटतं ना प्रशंसा आपली करावी अशी वाटते. ह्या उपाध्या घेऊन माणूस जगत असतो. मला बाबा बनायला आवडतं, आई बनायला आवडतं, आजोबा बनायला, आजी बनायला तरी परमानंद आहे. सगळ्यात मोठा आनंद कोणता? आजीने आजा बनण्यामध्ये. पण त्याच्या पाठीमागं दुःख केवढं आहे, खूप मोठं दुःख आहे. असू दे, हे व्यवहारातल्या गोष्टी आहेत, पण त्यामध्ये किती गुंतून राहायचं हा हे ज्याचं त्यानं ठरवणं फार गरजेचं आहे. कुठेतरी एखाद्या बिंदूवरती येऊन स्थिर राहता आलं पाहिजे. आणि आता मला बस झालं, आता मला सगळं मिळवायचं, कमवायचं, बोलायचं, वाचायचं, सगळं माझं आता बंद झालं असं कुठंतरी वाटलं पाहिजे ना. वाटतच नाही. सारखं मिळवायचं अजून पाहिजे वाटतं. आता किती लोकांची श्रीमंताची यादी भारतामधली जर बघितली तर एकामेकापेक्षा एकदम श्रीमंत व्हायला. पण त्यांचं सुख आणि आपलं सुख काय फारसा फरक नसतो. तेही तेच खातात, भाजी भाकरीच खातात. ते काय असं काय सोन्याच्या विटाचं वळून खात नाहीत किंवा काहीच करत नाहीत. त्यांच्याकडे जरी काही असलं तरी तेच खात असतात. त्यांचा एक स्विमिंग टँक असतो आणि आम्ही तलावामध्ये पोहतो. त्यांचं पोहणं आणि आमचं पोहणं काय फरक आहे हो? तेही त्यात पाण्यातच पोहतात, आपणही पाण्यातच पोहतो. काही फरक नसतो. त्यांचं सगळं तसंच असतं आणि आपलंही तसंच असतं. त्यांची खाणं म्हणजे आहार निद्रा हे सगळं जे आहे ना, हे सगळं समान आहे सगळ्या जीवांचं. वेगळं काय असायला पाहिजे? ज्या देहाला, ज्या जीवाला देवाच्या प्राप्तीची ओढ आहे ना, याला म्हणायचं वेगळेपण. हा वेगळेपणा आमच्याकडे आहे का? की मला देवाच्या प्राप्तीची ओढ आहे तर मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे असं म्हणायला हरकत नाही. तर सगळ्यांचं सारखंच आहे हो.
कोण कुणापेक्षा जरा कमी श्रीमंत नाही तर जास्त श्रीमंतीनं काय फरक पडत नाही, सगळं तसंच असते. मेल्यावर त्यांना पण जातात आणि साध्या माणसांना पण जातात, त्यांना पण तशीच आंघोळ घालतात, मेल्यावर याला पण तशीच घालतात. किती कोट असले काय कोट आहेत म्हणून जाताना कोण कोट घालून त्याला नेत नाहीत तिरडीवर बांधून, त्याला ते पांढरं कापड गंगावर घालतात, त्याला पण ती त्या गरम पाण्याची आंघोळ, ते मेलेला साधा गरीब असतो त्याला पण तसलीच आंघोळ घालतात. मग फरक काय हो? फरक यामध्ये आहे की तो जीवनमुक्त होऊन मी गेला का, त्यानं देह सोडताना तो कोणत्या पद्धतीने गेला, हा फरक अनुभवता आला पाहिजे. हे जगणं आहे ना फार वेगळं आणि आनंदाचं वर्षाव करणारं जगणं आहे, पण त्याचा अंदाजच कुणाला येत नसल्यामुळं या विषयाच्या या सगळ्या आकर्षणामध्ये इतकी माणसं गुंतून जातात, उपाध्या हव्या वाटतात. मला कोणतरी मोठं म्हणलं पाहिजे, त्या उपाधीमध्ये तो अडकत असतो, पदांच्या मध्ये अडकून बसत असतो, मोठमोठ्या पदांची आकर्षणं होतात. हे पद झालं की पुढचं, सरपंच झालं की आमदारकीचं, जिल्हा परिषदेचं स्वप्न पडतं, जिल्हा परिषद झालं की आमदारकीचं स्वप्न पडायला लागतं, आणि असं पुढं पुढं जाऊन पुढं काहीच नसतं. मग पुढं पळायला जागा नाही म्हणून तिथंच ग बसायचं, आणि पळायला जागा नाही म्हणून मरून जायचं, कारण मरणार हे माहीत असतं. चालणं जरी चालू असलं तरी मरणं पण रोज आहे. पदाची जशी इच्छा असते तशी शरीराची मरायची पण प्रक्रिया एकदमच चालू असते. मी काहीतरी कमवत असतो, जगत असतो, विषयाशक्तीमध्ये असतो, आणि देह तरी असे कुठं पडलेला आहे, काळाच्या तोंडी. माऊलींची उवे आहे, हा काळाच्या तोंडामध्ये पडला. केवढी उपाधी बाळगायच्या, त्या उपाधीच्या बाहेर पडणं म्हणजे रिकामं होणं आहे. या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण गुंतून बसतो. उपाधीमुळं त्याचा विचार होतो. मी बाप आहे तर बापाबद्दल असणारी माझी कर्तव्य मला सतत आठवत असतात. मग बाप बनायला इथं हरकत नाही, पण बापाची कर्तव्य किती करावीत, आईची आजोबाची कर्तव्य किती करावीत, याला एक कुठंतरी सीमारेषा आखून ठेवावी लागते. आखल्यानंतर पुढे बस झालं म्हणता आलं पाहिजे. म्हणून एक केंद्रबिंदू आपण ठरवावा की ज्याच्या पुढं मला जायचं नाही कुठं, कारण जाणं शिल्लकच राहत नाही. अशा एखाद्या शांतीच्या ठिकाणी तो अनुभव शांतीचा आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणून जी उपाधी आहे त्या उपाधीसुद्धा वेगवेगळ्या आवडत असतात. उपाधीशिवाय माणसाला जगताच येत नाही. मला कोणतरी काहीतरी म्हणायला पाहिजे, वांज पण बाईला सण होते का बघा. मातृत्वाचा केवढा अनुभव आनंद असतो, पण मातृत्वाच्या आनंदाबरोबर दुःख केवढं असतं. दुःख त्याच्या पलीकडे असू दे म्हणतात ते, पण मला मातृत्वाचा आनंद घ्यायचा आहे. सगळं गंमत आहे जीवाचं सगळं. त्यामुळे जीवाला नेमकं काय पाहिजे आहे त्याचं त्याला तरी कळायला पाहिजे. आपल्यालाच कळत नाही मला काय पाहिजे, आपल्याला कधीतरी कळायला पाहिजे मला काय पाहिजे आहे म्हणजे मी सुखी राहीन, हे आपल्याला कधीतरी कळायला पाहिजे ना. आपल्यालाच कळत नाही, आणि त्यामुळे काय होतं, सुख कशात आहे हे समजत नाही. त्यामुळे श्रद्धेचे जे विषय आहेत ते बदलत राहतात. अस्ता बुद्धी अव्वाटलीय अस्ता बुद्धी, विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. हे सगळं सांगताना माऊलींनी 2-4 दृष्टांत दिलेले आहेत. या सगळा संसारच कसा काय आवडतोय यांना, परमार्थ आवडत नाही का, याला कारण शास्त्र सांगते. जन्मोजन्मी अनेक जन्म आपण संसारच करत आलो, म्हणून तो आपल्याला सोपा वाटतो. सगळं सोपं वाटतंय बघा संसाराचं. आणि काहीतरी देवाचं काहीतरी करायचं झालं, काय अवघड आहे हो ज्ञानेश्वरी, काही समजतच नाही. बरं, मालिकेतलं कुठलं समजत नाही असं कुठलं झालंय बघा, टीव्हीतल्या कुठला सिनेमा काय समजला नाही हो, मला बघायला पाहिजे ना. तर त्या दिग्दर्शकाला फोन लावतो, काय मला एक सीन त्यातला समजला नाही. सगळं समजते, मग ज्ञानेश्वरी तेवढी का समजत नाही, दासबोध का समजत नाही, आवडच नाही त्याबद्दलची. आवड नाही म्हणूनच संसार काय होतो, परमार्थ हा अवघड व्हायला लागला. आणि संसार मूळचाच सोपा आहे. कुठं पुस्तकं तयार केल्यात संसाराचं असं करावं तसं करावं म्हणून, काहीही पुस्तकं नाहीत, काय नाहीत, तरी माणसं व्यवस्थित सगळी जगतात. त्यांना कोणी शिकवायला पण नाही, ती न शिकवता करतात. आणि हे शिकवतात, बरेचसे ऐकतात, तरी तसलं काही करत नाहीत. असली वेगळं विडंबन आहे प्रत्येकाच्या मानवी आयुष्याचं. ही विचार केला तर पाप करावं म्हणून पाप करायला सांगणारं कुठलंच पुस्तक नाही, एक पण पुस्तक बाजारात नाही. आणि तरी सुद्धा लोक पाप करतात. आणि पुण्य कसं करावं आणि चांगलं कसं जगावं यासाठी खूप ग्रंथ आहेत, पण ती वाचतच नाही. मग गंमत कशी आहे बघा, की ते पाप करणं असं न वाचतात, ती पाप बरोबर करतात. आणि बरेच वेळा हे काहीतरी वाचतात पण तसं करत नाही. हे केल्यानंतर त्याचे अनुभव यायला लागतात ना. म्हणून शास्त्राप्रमाणे वागण्याची एक कला जी आहे ती आपल्याकडे प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून शास्त्र सांगतं संसार सोपा का वाटला, कारण आई कित्येक जन्म पाठीमागं संसारच करत आलोय आपण, त्यामुळं आपल्याला संसार सोपा वाटतो.
परमार्थ अवघड का वाटायला लागलाय? तर परमार्थ अवघड वाटतो कारण कधीच केला नाही म्हणून. केलं तर सोपं वाटतं ना. काहींना मुळातच आवड असते बघा. एखाद्या घरात एखादं मूल, एखादी व्यक्ती जन्माला येते आणि ते त्यांनाच कशी काय आवड असते. एक 4-5 मुलं असतात, त्यात एकाच मुलाला त्यातलं काहीतरी आवडत असतं. त्याचं कारण आहे त्याच्या मागच्या जन्मामध्ये त्याचं कारण दडलेलं असतं. तो मागच्या जन्मात त्यानं बरंचसं काहीतरी केलेलं असतं म्हणून त्याला ती आवड. म्हणून ती आवड बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. ज्ञानेश्वर माऊली त्यासाठी बोलतात ते. असाच विचार हा संसार सोपा वाटू लागला कारण अनेक जन्म तो केलेला आहे आणि परमार्थाची अवघड का वाटतो? तो कधीही केलेला नाही. म्हणून आता सराव करून घ्यावा लागेल आपल्याला. नामाचा सराव करून घ्यायचा, शास्त्र अभ्यासाचा सराव करून घ्यायचा. त्यासाठी कुठं ऐकायला मिळत असेल तर ऐकायचं. आता फार मोठं सगळं नेटचं जग आहे. खूप काही उपलब्ध आहे मोबाईलवरती, टी व्हीवरती. चांगलं सुद्धा खूप चांगलं उपलब्ध आहे. चांगलं फारसं पाहिलं जात नाही, ऐकलं जात नाही. हे बघायला संधी आपल्याकडे आहे. म्हणून माऊलीने एक 2-3 दृष्टांत दिल्यात बघा. कसले दृष्टांत दिल्यात बघा. एरवी तरी खावणे याच्या गावी, पाटावे काय करावी, सांगे जाथेंदा रवी काय आती. पहिला दृष्टांत दिलाय बघा. एकाच ओळीमध्ये 2 दृष्टांत देतात. दृष्टांत सुद्धा फार मजेशीर असतात माऊलींचे. ते म्हणतात सर्व काळ कपडे न घालणारी जी लोक असतात त्यांच्या गावात जर कधीच कपडे घालत नाही ना त्यांच्या गावात, त्यांच्या गावात एक चांगली कपडे विकणारा जर माणूस गेला त्याला कोण विचारेल काय सांगा बघू? कोण किंमतच देणार नाही. हा एक दृष्टांत. आणि एखादा जन्माचाच अंध आहे त्याला काय करतो तो? जात्यंदा रवी, त्या जन्मांधाला सूर्य काय आहे हे कळेल का? कळणार नाही. तसं ज्याला या विषयाच्या बद्दल इतकी ओढ आहे, त्या विषयामध्ये ओढ आहे, पण देवाबद्दलचं काहीच माहीत नसेल तर त्याला त्याच्याबद्दल काय महत्त्व माहिती असणार आहे? त्याला काय त्याची किंमत असणार आहे? काहीच किंमत नाही. कारण तिथं ते खपलं जात नाही. जसं वस्त्र न वापरणाऱ्या गावामध्ये, शहरामध्ये वस्त्र विकली जात नाहीत किंवा एखाद्या जन्मंद असलेल्या व्यक्तीला सूर्याबद्दल काय सांगता येत नाही, तसं विषयामध्ये अडकून गुंतून बसलेल्यांना देवाबद्दलचं प्रेम कसं निर्माण होईल असा माऊलीने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जन्मांधाला सूर्याविषयी काय प्रेम असणार आहे किंवा वस्त्र न वापरणाऱ्या लोकांना उंची वस्त्रांचा काय उपयोग होणार आहे? दुसरा दृष्टांत बघा 23व्या मध्ये. का बहिरियांच्या अस्थानी कवन गीता ते माने, की कोल्ह्या चांदणी आवडी उपजे. काय म्हणतात बघा. बहिरी आहेत सगळीजण, ऐकू येत नाही आणि तिथं त्यांची सभा आहे आणि त्या सभेत जर कोणतरी गाणं अतिशय सुंदर शास्त्रीय संगीत गायला लागला तर त्याला काय किंमत आहे त्या गाण्याला सांगा बघू? काहीच किंमत नसते. बरेच वेळा असं होतं काही ठिकाणी कुठेतरी प्रवचन कीर्तन चालू असतात ना, तिथं लोकच नसतात. काय तिथं ते विकलंच जात नाही ना, तिथं काही किंमतच नसते. आता पंढरपूर सारख्या ठिकाणी किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी परमपूज्य खंदारकर महाराज म्हणायचे, त्यांची प्रवचनं जेव्हा पंढरपुरात व्हायचे त्यावेळी एकामेकाच्या अंगावर अशी बसून लोक ते प्रवचन ऐकायला आणि कीर्तन ऐकायला बसायचे. इतकी गर्दी करायचे पंढरपुरामध्ये, म्हणजे ज्यावेळी वारी असायची त्यावेळी. आणि इतकी गर्दीला लोक बघितले. तेच खंदारकर महाराज कोणतरी गावाकडे त्यांना बोलवायचं कीर्तनासाठी प्रवचना, त्यासाठी लोकांना बोलवून आणायला लागायचं. त्यावेळी खंदारकर महाराज म्हणायचे असं का होते? तर ते म्हणायचे पंढरपुरात 5-6 दिवस लोक राहायला असतात, दुसरं काही कामच नाही म्हणून चला म्हणतात प्रवचनाला जाऊया कीर्तनाला. आणि इकडं काय असतं मी त्या गावात नाही भरपूर कामं, दारा काढायच्या, हे करायचं ते करायचं, नोकरी आहे, कोण प्रवचन ऐकायचं ते कशाला? म्हणजे प्रवचन ऐकायचं नसते बरं का. सवड मिळाली तर गंमत म्हणून जायचं. असं असेल तर त्यांना काय देवाचं प्रेम आहे असं सांगायचं आहे. बहिऱ्यांचं जे उदाहरण दिले ना त्यासाठी काय त्यांच्या पुढे गाणं गाऊन उपयोग व्हा, ज्याला संगीतातलं काही समजत नाही. बरेच वेळा आमच्या मित्राने आम्ही एकदा संगीत त्या मैफलीला बसलो होतो. अतिशय सुरेख अशा वेगवेगळ्या रागाचं मिश्रण करून ते गात होते. ते म्हणजे सारखं आज करतात, चल तिकडे जाऊया. अरे म्हणजे शास्त्रीय संगीत, त्याला तुला काय कळत नसल्यामुळे तुला म्हणतोस तू. ते आलापच आहेत आणि काय सारखं सारखं एकच ओळ 10 वेळा म्हणतात किंवा काय ऐकायची. आता त्या ओळीत काही नसतं, ती आलाप जे प्रत्येक रागात वापर करून जे म्हणत असतात ते कळणाऱ्याला समजेल ना, अन्यथाला काय कळणार आहे त्याचं. म्हणून ज्याला देवाबद्दलचं प्रेम आहे, अस्तिक्य बुद्धी आहे असं माऊलींचे शब्द आहेत त्याला. आणि कोल्हे या चांदणी आवडी उपजे. कोल्ह्याला चांदण्याचं महत्त्व काय असणार आहे? तसं एखादा पामर विषय आहे त्याला जिज्ञासू आणि मोक्षाबद्दलचं सांगून काय कळेल काय? काय पटणार आहे काय? पुढचा बघा दृष्टांत.
पै चंद्रोदया आरोते, जयाचे डोळे फुटती असते ते कावळे किंवा चंद्रा ते ओळखती. पुढचा दुसरा दृष्टांत दिलाय बघा, की कावळे काय चंद्राला ओळखणार, कारण चंद्रोदय झाल्याबरोबर त्यांना दिसण्याचं होतं. त्यांना काय कळणार आहे चंद्राबद्दलची माहिती, चंद्राचं महत्त्व, चांदण्याची शीतलता, या सगळ्या गोष्टी काय कळणार नाही. तसं विशेष सुख सतत भोगणारी जी माणसं असतात त्यांना आत्मसुखाची काय गोडी असणार आहे सांगा बघू, काहीच कळणार नाही. अरे आत्मसुख असं असतं, भजन केलं की कसा आनंद होतोय बघ, कसला आनंद, त्याच्यापेक्षा सिनेमाला जाऊन बसूया चला म्हणणार, ते एखाद्या टीव्हीवरला कार्यक्रम बघूया चला म्हणणार, कारण त्यांना त्याची आवड असते. ह्या गोष्टी आहेत. ह्यांना सांगून काय, त्यांना काय काय उपमा दिल्या बघा. त्यांना कोल्हे म्हणतात, बहिरे म्हणतात, कावळे म्हणतात, जन्मांध म्हणतात आणि नग्न माणसं म्हणतात. 4 दृष्टांत दिलेले आहेत. त्यांना काय वापर केलाय माऊलीने बघा. शिव्याच आहेत कळल्या तर, नाहीतर आपण म्हणतो काहीतरी दृष्टांत दिले असले, आपल्याला नाही, आम्हाला म्हणतात ते, पण आम्हाला म्हणत असले तरी आम्हाला शिव्या देतात, हे पण कळत नाही आम्हाला. इतका अज्ञान आमच्याकडे आहे. माऊलीने एवढ्या सुंदर ओव्या दिलेल्या आहे आणि त्याचा शेवट कसा केलाय बघा सिद्धांतामध्ये. आणि सिद्धांत वापरलेला आहे, तैशी वैराग्याची शिव न देखते, जे विवेकाची भाषा नेते, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. असले मूर्ख माणसं काय माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत, माऊली बोलतात. फार सुंदर सिद्धांताची ओव्या आहे, ती लिहून घ्यायची आहे. आपण जरा याच्यावर नंतर बोलायला पाहिजे, कारण वेळ संपलेली आहे. आता ती सिद्धांताची ओव्या आहे. आता आपण एक 4-5 ओवीवरती निरूपण बघितलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. 21, 22, 23 आणि 24 ओवीवरती. 25व्या ओवी पण फार चिंतनाची आहे, आपणही चिंतन करून ठेवावं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव